महाराजांनी अनेक कल्याणकारी योजना आखल्या। महाराज यांचं राज्य लोकप्रिय काय झालं तर महाराजांनी लोकांच्या मालमत्तेचं रक्षण केलं आणि आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण केलं। आणि आजही म्हणून महाराज जगातल्या अनेक लोकांच्या विद्वानांच्या प्रेरणाचं स्रोत आहे। मला एका वाचनामध्ये असं आढळलं की व्हिएतनाम नावाचा देश आहे पश्चिम आशियामध्ये। त्या व्हिएतनाम देशाला स्वतंत्र करणारा एक त्यांचा नेता होता, त्याचं नाव होतं हो ची मिन्ह। या माणसाने अमेरिकेसारख्या भारत सत्तेविरुद्ध 16 वर्ष युद्ध पुकारलं। 14 वर्षाच्या मुलांमध्ये संघाने शस्त्र देऊन त्यांनी लढा दिला आणि शेवटी अमेरिकेच्या प्रचंड मोठ्या आरमाराला सैनिकांना पळ काढावा लागला व्हिएतनाम मधून। त्या माणसाने जेव्हा त्यांची कबर बांधली, समाधी बांधली, आजही ती हो ची मिन्ह शहरामध्ये अस्तित्वात आहे। त्याच्यामध्ये मी शिवाजीचा मावळा आणि खाली त्याचं नाव लिहिलेलं आहे। एवढी प्रेरणा शिवाजी महाराजांनी जगातल्या अनेकांना प्रेरणा दिलेली आहे। पुन्हा एकदा मी या पराक्रमी महाप्रतापी आपल्या राजाला मानवंदना देतो आणि दादांचं अभिनंदन करतो की हा जरी भविष्यामध्ये कोणताही कालखंड जरी आला तरी आपण शिवजयंती साजरी करावी, हा उपक्रम आपण सातत्याने चालू ठेवावा। माणसं किती येऊ, गर्दीपेक्षा गर्दी अधिक आपल्याला महत्वाची आहे। पुन्हा एकदा महाराजांना मानाचा मुजरा करून थांबतो। सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।